म्यानमारने आपल्या जवळपास आयुष्याच्या 50 वर्षांपेक्षा जास्त काळ हा लष्करी हुकुमशाहीमध्ये घालवलेला आहे। याच लष्कराकडनं म्यानमारमधले जे रोहिंग्या अल्पसंख्याक मुस्लिम आहेत त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणावरती अमानुष अशा स्वरूपाचे त्यांच्यावरती अन्याय अत्याचार झाले। ही राज्यघटना म्हणजे पूर्णपणे लष्कराचं म्यानमारमधलं जे अस्तित्व आहे ते अबाधित ठेवणारी ही राज्यघटना होती। लष्कराला अशा स्वरूपाचा निर्णय का घ्यावा लागला हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि यामागचं कारण जे आहे ते असं आहे। नमस्कार, आज पुन्हा एकदा एका नवीन आंतरराष्ट्रीय विषयावरती आपल्याला चर्चा करायची आहे। आजचा विषय जो आहे हा भारताचा शेजारी देश म्यानमार आणि हा म्यानमार पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय समुदायाच्या नजरेमध्ये आलेला आहे, चर्चेमध्ये आलेला आहे आणि यावेळेला कारण आहे ते तिथं लष्कराने पुन्हा एकदा लोकशाही पद्धतीने निवडून आलेले जे शासन आहे त्याला बाजूला करत तिथं आपली सत्ता किंवा संपूर्ण सत्तासूत्र हे आपल्या हातामध्ये घेतलेली आहेत आणि म्यानमारमध्ये 1 वर्षाची राष्ट्रीय आणीबाणी घोषित केलेली आहे। आणि त्यासाठी त्यांनी जे कारण दिलेलं आहे ते म्हणजे नोव्हेंबर 2020 मध्ये म्यानमारमध्ये ज्या सार्वत्रिक निवडणुका झालेल्या होत्या या सार्वत्रिक निवडणुकामध्ये पुन्हा एकदा ऑंग सान सू की या ज्या तिथल्या लोकशाहीवादी नेत्या आहेत, नोबेल पुरस्कार विजेत्या आहेत, त्यांच्या नेतृत्वाखालचा त्यांचा जो राजकीय पक्ष आहे त्याला पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावरती बहुमत मिळालं। परंतु लष्करी नेत्यांनी असा आरोप केला की या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावरती अफरातफरी झालेली आहे, इरेग्युलॅरिटीज झालेल्या आहेत आणि त्यामुळे ते हे निवडणुकीचा निकाल जो आहे तो मान्य करत नाही। 1 फेब्रुवारीपासून म्यानमारमध्ये नवीन संसदेचं अधिवेशन हे सुरू होणार होतं। त्याच्यापूर्वीच म्हणजे 31 जानेवारीलाच लष्कराने संपूर्ण सत्ता आपल्या हातामध्ये घेतली आणि तिथं 1 वर्षाची आणीबाणी घोषित केलेली आहे। त्याचप्रमाणे ज्या लोकशाहीवादी नेत्या आहेत ऑंग सान सू की यांना पुन्हा एकदा नजरकैदेमध्ये टाकण्यात आलेलं आहे, इतरही लोकशाहीवादी नेत्यांना नजरकैदेमध्ये टाकण्यात आलेलं आहे आणि आता आंतरराष्ट्रीय समुदायाकडनं या बाबतीमध्ये अत्यंत कडक तिखट अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया या यायला लागलेल्या आहेत। पुन्हा एकदा युनायटेड नेशन्स असेल, युरोपियन युनियन असेल किंवा अमेरिका यासारखी राष्ट्र असतील हे म्यानमारच्या विरोधामध्ये आर्थिक निर्बंधाची भाषा हे पुन्हा एकदा करायला लागलेले आहेत। त्यामुळे या एकूणच म्यानमारमधला हा जो सगळा प्रकार घडलेला आहे यामागची नेमकी कारणं काय आहेत आणि म्यानमार हा देश एवढा सातत्याने चर्चेमध्ये का येतो, संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाचं लक्ष या देशाकडे एवढं का आहे, या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि विशेष म्हणजे भारताच्या दृष्टिकोनातून हा जो तिथं सत्तेमधला बदल झालेला आहे हा किती महत्त्वाचा आहे, कशा स्वरूपाने तो भारतावरती परिणाम करणारा आहे या दृष्टिकोनातून आज आपल्याला प्रामुख्याने विचार करायचा आहे। खरं तर म्यानमार हा दक्षिण पूर्व आशिया या उपखंडाचा भाग आहे। हा आसियान हा जो एक व्यापारी गट आहे त्या व्यापारी गटाचा सदस्य आहे, हा शेवटचा सदस्य आहे। 2010 मध्ये म्यानमार हा आसियानचा सदस्य बनला आणि त्यानंतर आसियान या व्यापारी गटाचं जे मेंबरशिप होती ती तिथं सीज झाली। त्यानंतर या गटाचं एक्सपान्शन हे झालेलं नाही, त्यामुळे म्यानमार हा आसियानचा शेवटचा सदस्य देश आहे। विशेष म्हणजे म्यानमारचं ज्याला सामरिक महत्त्व, भौगोलिक महत्त्व हे अत्यंत मोठं आहे। म्यानमार हा दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशिया या 2 उपखंडांना जोडणारा देश म्हणून याच्याकडे पाहिलं जातं। त्याचप्रमाणे हिंदी महासागर आणि दक्षिण चीन समुद्र या 2 समुद्रांना जोडणारा देखील म्यानमार हा देश म्हणून संबोधला जातो। त्यामुळे म्यानमारला अनेकदा दक्षिण पूर्व आशियाचं फ्लड गेट असं मानलं जातं। आपण जर भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर भारताची जी लुक ईस्ट पॉलिसी आहे जी 1994 साली भारताने दक्षिण पूर्व आशियाई देशांबरोबर आर्थिक, व्यापारी तसंच सामरिक संबंध घनिष्ठ करण्यासाठी सुरू केली होती किंवा अंमलात आणायला सुरुवात केली होती, त्याच्यातलं म्यानमार हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। भारताचे अनेक प्रकल्प जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे प्रकल्प आहेत किंवा रस्ते विकासाचे प्रकल्प आहेत हे म्यानमारच्या माध्यमातूनच जातात। त्यामुळे म्यानमार हा भारतासाठी देखील अत्यंत महत्त्वाचा देश आहे आणि तो आंतरराष्ट्रीय समुदायाच्या देखील नजरेमधला आहे। याचं कारण असं आहे की तिथं दीर्घकाळ ही लष्करी हुकुमशाही होती आणि म्यानमारच्या लष्करी नेत्यांचे चीनबरोबर संबंध होते। चीनने गेल्या काही 1-2 दशकांमध्ये म्यानमारच्या माध्यमातून हिंदी महासागरामध्ये आपले पाय पसरायला सुरुवात केली होती। चीनच्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकी म्यानमारमध्ये वाढलेल्या होत्या, त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाचं लक्ष देखील म्यानमार या देशाकडे आहे। या वेळेला तिथं
जो लष्कराने सत्ता आपल्या हातामध्ये घेतली या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. खरं तर म्यानमारसाठी लष्कराने सत्ता हातात घेणं ही बाब काही नवीन नाहीये. याचं कारण असं आहे की म्यानमारने आपल्या जवळपास आयुष्याच्या 50 वर्षांपेक्षा जास्त काळ हा लष्करी हुकुमशाहीमध्ये घालवलेला आहे. म्यानमारमध्ये 1962 साली लष्करी उठाव झाला होता आणि 1962 पासून तर 2012 पर्यंत म्यानमारमध्ये लष्करी हुकुमशाही होती. लष्करी नेत्यांच्या हातामध्ये सत्ता होती. तिथं लोकशाहीला कोणत्या प्रकारचं स्थान नव्हतं. त्याच वेळेला ऑंग सान सू की या ज्या लोकशाहीवादी नेत्या आहेत यांनी मात्र आपली चळवळ ही म्यानमारमध्ये लोकशाही शासन परत आणण्यासाठी सुरू केलेली होती. परंतु त्यांना 20 वर्षापेक्षा जास्त काळ हा तुरुंगात काढावा लागला. दरम्यानच्या काळात त्यांना शांततेचं नोबेल पुरस्कार देखील मिळाला. आंतरराष्ट्रीय समुदायाने म्यानमारवरती आपला दबाव मोठ्या प्रमाणावरती वाढवला. युनायटेड नेशन, युरोपियन युनियन, अमेरिकेकडनं म्यानमारच्या विरोधामध्ये आर्थिक निर्बंध टाकले गेले आणि त्यामुळे कुठेतरी तिथलं जे लष्करी नेते होते ते वटणीवर आले आणि 2015 मध्ये तिथं सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ऑंग सान सू कीचा जो लोकशाहीवादी पक्ष आहे त्यांना पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावरती बहुमत मिळालं आणि 5 वर्ष हे ऑंग सान सू कीचं लोकशाही पक्षाचं जे शासन होतं ते 5 वर्ष टिकलं आणि त्यानंतर नोव्हेंबर 2020 मध्ये तिथे निवडणुका झाल्या. आता प्रश्न असा पडतो की ह्या 5 वर्षाच्या काळामध्ये देखील ऑंग सान सू कीनी या लष्करी नेतृत्वाला सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न केलेला होता. याच लष्कराकडनं म्यानमारमधले जे रोहिंग्या अल्पसंख्याक मुस्लिम आहेत त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणावरती अमानुष अशा स्वरूपाचे त्यांच्यावरती अन्याय अत्याचार झाले. त्यांच्या मोठ्या प्रमाणावरती हत्या करण्यात आल्या. परंतु या सगळ्या त्यांच्या अन्यायावरती अत्याचारावरती पांघरून घालण्याचं काम हे ऑंग सान सू कीनी केलं. त्यासाठी ऑंग सान सू कीला देखील मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला. त्यांनी लष्कराला खुश ठेवण्याचा मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न केला. किंबहुना त्यांना एकीकडे लष्कराला बॅलन्स करावं लागत होतं तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय टीकेला त्यांना सामोरं जावं लागत होतं. परंतु हा समतोल त्यांनी 5 वर्ष साधला. परंतु त्यांचा हा जो संसार होता हा 5 वर्षाच्या वरती टिकू शकला नाही. खरं तर आता आश्चर्य असं व्यक्त केलं जात आहे की याच्यामधनं लष्कराने आपल्याच पायावरती धोंडा पाडून घेतला आहे का अशा स्वरूपाची परिस्थिती आहे. कारण ज्या वेळेला म्यानमारमध्ये लष्करी हुकुमशाही होती त्या 50 वर्षापेक्षा जास्त काळ म्यानमार हा लष्करी नेतृत्वाकडे होता त्यावेळेला म्यानमारचा आर्थिक विकास हा पूर्णपणे खुंटलेला होता. म्यानमारमध्ये कोणत्या प्रकारच्या आर्थिक गुंतवणुकी येत नव्हत्या. त्यामुळे तिथं ज्या वेळेला लोकशाही शासन प्रस्थापित झालं 2015 मध्ये त्यानंतर म्यानमारचा आर्थिक विकास मोठ्या प्रमाणावरती सुरू झाला. परकी गुंतवणूक तिथे यायला लागली आणि विशेष म्हणजे लष्कराने आपल्या हातामध्ये सत्ता जी आहे ती अबाधितपणे ठेवलेली होती. म्हणजे जरी लोकशाही शासन तिथं असलं तरी म्यानमारमध्ये 2008 साली म्यानमारच्या लष्कराने त्यांना पुरस्कृत अशा स्वरूपाची राज्यघटना तिथं तयार केलेली होती. ही राज्यघटना म्हणजे पूर्णपणे लष्कराचं म्यानमारमधलं जे अस्तित्व आहे ते अबाधित ठेवणारी ही राज्यघटना होती. या राज्यघटनेच्या अंतर्गतच म्यानमारचे जे कनिष्ठ सभागृह आहे त्या कनिष्ठ सभागृहाला ज्याला हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह असं म्हणतात या कनिष्ठ सभागृहामध्ये लष्करासाठी 125 जागा या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याच्या माध्यमातून या 125 जागांवरती लष्कर आपले प्रतिनिधी हे नेमू शकतं. त्यामुळे या कनिष्ठ सभागृहाची सदस्य संख्या ही जरी 430 असली तरी निवडणुका या मात्र ज्या होतात या केवळ 305 जागांसाठी होतात आणि उर्वरित ज्या जागा 125 जागा आहेत या पूर्णपणे म्यानमारच्या लष्कराला देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे तिथं खरं तर म्हणजे कोणताही म्यानमारमधला निर्णय हा लष्कराच्या समर्थनाशिवाय त्यांच्या परवानगीशिवाय होऊच शकत नाहीये. असं असताना देखील लष्कराला अशा स्वरूपाचा निर्णय का घ्यावा लागला हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि यामागचं कारण जे आहे ते असं आहे की लष्कराने त्यांच्या समर्थनाने एक तिथं राजकीय पक्ष देखील काढलेला होता जो सॉलिडॅरिटी अँड डेव्हलपमेंट पार्टी म्हणून ओळखला जातो. परंतु नोव्हेंबर 2020च्या निवडणुकीमध्ये या पक्षाचा दारुण पराभव झाला. विशेष म्हणजे त्यांना या वेळेला ऑंग सान सू की आणि त्यांचा जो लोकशाहीवादी पक्ष आहे त्यांची सत्ता पुन्हा एकदा नको होती. याचं कारण असं आहे की ज्या वेळेला नोव्हेंबर 2020 मधल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्यावेळेला ऑंग सान सू कीच्या पक्षाचा जो इलेक्टोरल मॅनिफेस्टो होता किंवा पक्षाचा जाहीरनामा होता त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी अशा स्वरूपाने आश्वासन दिलं होतं की 2008ची जी म्यानमारची राज्यघटना आहे
जी म्यानमारच्या लष्कराने आपल्या फायद्यासाठी, आपली सत्ता अबाधित ठेवण्यासाठी जी राज्यघटना तयार केलेली आहे त्या राज्यघटनेमध्ये दुरुस्ती केली जाईल आणि ज्या लष्करासाठी 125 जागा त्यांच्या कनिष्ठ सभागृहामध्ये राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत त्या 125 जागा काढून टाकण्यात येतील अशा स्वरूपाचं आश्वासन दिलेलं असल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा अँग सान सू की आणि त्यांच्या पक्षाचं शासन तिथं नको होतं. कारण लष्कराला भीती होती की पुन्हा एकदा हे ओव्हरवेल्मिंग मेजॉरिटीमध्ये आलेले आहेत, निवडून आलेले आहेत आणि पुन्हा जर ते सत्तेमध्ये आले तर ही घटना दुरुस्ती होऊ शकते आणि लष्कराचं प्राबल्य जे आहे ते कुठेतरी कमी होऊ शकतं. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. 1 वर्षाची आणीबाणी घोषित केली. ती यासाठी केली की जेणेकरून लष्कराच्या समर्थनाने तिथला जो एक विरोधी पक्ष आहे त्या विरोधी पक्षाला व्यवस्थित वेळ मिळावा पुढच्या निवडणुकीची तयारी करण्यासाठी. त्यामुळे अशा पद्धतीने लष्कराने पुन्हा एकदा संपूर्ण सत्तासूत्र हे आपल्या हातामध्ये घेतलेली आहे आणि लष्कर आणि अँग सान सू की यांच्यामधला संघर्ष जो आहे हा पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. भारताने या बाबतीमध्ये तीव्र चिंता व्यक्त केलेली आहे. भारताची या बाबतीमधली जी पहिली प्रतिक्रिया आलेली आहे ती म्हणजे डीप कन्सर्न की ज्यांच्या विषयी की म्यानमारमधल्या लोकशाहीच्या भवितव्याविषयी भारताला अत्यंत चिंता आहे अशा स्वरूपाचं वक्तव्य हे भारताचं आलेलं आहे. परंतु आता हे बघावं लागणार आहे की भारताच्या म्यानमारमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये गुंतवणुकी जी आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती वाढलेल्या आहेत. म्यानमारच्या विषयी भारताच्या धोरणाचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की म्यानमार संदर्भात भारताचं जे धोरण आहे हे प्रामुख्याने 2 पॉलिसी ऑप्शन्स मधलं एक संघर्ष ह्या धोरणामधनं दिसून येतो. जो संघर्ष आहे इंटरेस्ट आणि व्हॅल्यूज मधला. आता हा जो संघर्ष आहे हा प्रामुख्याने असा आहे की म्यानमारमध्ये भारताचे सामरिक हितसंबंध हे गुंतलेले आहेत. जसं मी यापूर्वी सांगितलं की म्यानमारचं जे जॉग्राफिकल लोकेशन आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. म्यानमारच्या माध्यमातून भारताला दक्षिण पूर्व आशियाबरोबर आपले संबंध घनिष्ठ पद्धतीने प्रस्थापित करता येणार आहेत. म्हणूनच म्यानमारला आसियानचं फ्लडगेट असं मानलं जातं. भारताचे अनेक महामार्ग, रस्ते महामार्ग प्रकल्प हे म्यानमारच्या माध्यमातून जातात. नुकतंच एका प्रकल्पाचं काम हे जे चालू आहे जो प्रामुख्याने ईशान्य भारतामधनं म्यानमारच्या माध्यमातून कंबोडियापर्यंत जाणारा जवळपास 1700 किलोमीटरचा हा महामार्ग आहे आणि तो झाला तर ईशान्य भारताच्या प्रगतीचा मार्ग हा मोकळा होणार आहे. त्याचप्रमाणे ईशान्य भारतामध्ये जे फुटीरतावादी गट आहेत हे फुटीरतावादी गट म्यानमारमध्ये आश्रय घेतात. तिथं त्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं आणि हेच गट नंतर भारतामध्ये भारत विरोधी कारवाया हे मोठ्या प्रमाणावरती करत होते. त्यामुळे त्यांना न्यूट्रलाइज करणं गरजेचं होतं. त्यासाठी भारताने आपला इंटरेस्ट जो आहे तो म्हणजे म्यानमारच्या लष्करी नेत्यांबरोबर भारताने पुन्हा एकदा संबंध प्रस्थापित करायला सुरुवात केली. आणि दुसरं व्हॅल्यूज आहे. व्हॅल्यूज यासाठी आहेत की भारत हा सातत्याने लोकशाहीला समर्थन देणारा देश ठरलेला आहे. त्यामुळे म्यानमारमध्ये लोकशाही प्रस्थापित व्हावी, त्यामुळेच म्यानमारमध्ये स्थैर्य प्राप्त होणार आहे यावरती भारताचा ठाम विश्वास असल्यामुळे व्हॅल्यूजला देखील भारत तिथं प्राधान्य देतो. त्यामुळे व्हॅल्यूज आणि इंटरेस्ट याच्यामधला डायलेमा म्हणजे भारताचं म्यानमार संदर्भातलं परराष्ट्र धोरण होतं. परंतु त्याच्यातनं भारताने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आणि याचं श्रेय जातं हे भारताचे जे यापूर्वीचे अँबॅसिडर होते म्यानमारमधले श्याम सरण. आणि श्याम सरण हे खूप चांगले अभ्यासक आहे, आंतरराष्ट्रीय संबंधांचे जाणकार आहेत. आणि श्याम सरण हे जेव्हा म्यानमारमध्ये भारताचे अँबॅसिडर राजदूत होते त्यावेळेला त्यांनी यातनं मार्ग काढला. त्यांच्या काळामध्येच भारताने म्यानमारच्या लष्करी नेत्यांबरोबर, ते 1990च्या दशकामध्ये म्यानमारमध्ये अँबॅसिडर होते आणि म्यानमारच्या लष्करी नेत्यांबरोबर भारताने आपले संबंध हे प्रस्थापित करायला सुरुवात केली. त्यानंतर भारताचं 2000 नंतर हे धोरणच राहिलं की म्यानमारच्या लष्करी नेत्यांबरोबर घनिष्ठ संबंध हे प्रस्थापित करणं आणि त्याच्या माध्यमातून भारताने ईशान्य भारतातील जी फुटीरतावादी चळवळ आहे ती मोडून काढण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक करण्यापूर्वी भारताने त्याच्यापूर्वी देखील म्यानमारमध्ये सर्जिकल स्ट्राईक केलेला आहे. परंतु बालाकोटच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये आणि म्यानमारच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये गुणात्मक फरक आहे. आणि हा गुणात्मक फरक असा आहे की म्यानमारमधला सर्जिकल स्ट्राईक हा म्यानमारच्या लष्करी नेत्यांच्या सहमतीने आणि सहकार्याने झालेला होता. त्यामुळे त्या सर्जिकल स्ट्राईकचं एक वेगळंच महत्त्व आहे आणि त्याच्या माध्यमातून या अनेक फुटीरतावादी प्रशिक्षण केंद्रांना उद्ध्वस्त करण्यात आलेलं होतं. भारताच्या गुंतवणुकी म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलेल्या होत्या. त्यामुळे ज्या वेळेला आता आंतरराष्ट्रीय समुदाय हा म्यानमारवरती आर्थिक निर्बंध टाकेल त्यावेळेला भारतावर देखील दबाव येणार आहे.
तो दबाव यासाठी येणार आहे की भारताने देखील आर्थिक निर्बंध टाकावेत. त्यामुळे भारतापुढच्या आव्हानं ही येत्या काळामध्ये वाढताना दिसतील. परंतु असं असलं तरी देखील भारताने व्हॅल्यूज आणि डिलेमामधला जो कन्फ्युजन होतं ते आता दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भारताने म्यानमारच्या लष्करी नेत्यांबरोबर देखील उत्तम संबंध ठेवलेले आहेत. परंतु भारताची इच्छा ही सातत्याने अशी असणार आहे की म्यानमारमध्ये लवकरात लवकर लोकशाही शासन हे प्रस्थापित व्हावं, कारण तोच तिथल्या स्थैर्याचा एक मुख्य मार्ग आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये आपल्याला बघावं लागणार आहे की आता कशा पद्धतीने म्यानमारमध्ये राजकीय घडामोडी घडतात. परंतु याचा मुख्य परिणाम हा भारतावरती फारसा होणार नाहीये, कारण भारताचे म्यानमारच्या लष्करी नेत्यांबरोबर देखील संबंध उत्तम पद्धतीने आहेत आणि भारताला ते कायम ठेवावे लागणार आहेत. कारण जर भारताने हे संबंध कमी केले तर निश्चितपणे याचा फायदा चीन घेईल आणि पुन्हा एकदा तिथं आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे भारताला येत्या काळामध्ये अत्यंत विचार करून आपले राजनैतिक पावलं जी आहेत ती टाकावी लागणार आहे.